पुण्यात पुढच्या बातमीकडे मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला। संभाजीनगरवरून उड्डाण घेण्यापूर्वी बिघाड झाल्याचं निष्पन्न झालं। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंडे लातूर दौऱ्यावर जाणार होत्या। हेलिकॉप्टरमधल्या बिघाडामुळे सभांच्या वेळा आता पुढे ढकलण्यात आल्या। दुसऱ्या हेलिकॉप्टरने जाऊन सभांना हजेरी लावणार असल्याची माहिती आहे। पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे आता दुसऱ्या हेलिकॉप्टरने पंकजा मुंडे प्रचार सभांना जाणार। आणि अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, खरं तर काही दिवसांपूर्वीच अशा पद्धतीने अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर आता पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं सुद्धा कळतंय। नेमकं काय झालं होतं आणि त्या आता दौऱ्यासाठी रवाना झाल्यात का? नक्कीच आपण बघतो, मागच्या बुधवारी अत्यंत वाईट दुर्घटना घडली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमध्ये आपण बघितलं निधन झालेलं होतं आणि त्यानंतर आता मंत्री पंकजा मुंडेंचं हेलिकॉप्टरमध्ये देखील आपण बघितलं तांत्रिक बिघाड झालेला होता। पंकजा मुंडे हे छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण घेण्यापूर्वी या ठिकाणी हे निष्पन्न समोर आलेलं आहे। आपण बघितलं जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि यासाठी लातूर पंकजा मुंडे या जात होत्या आणि आपण हेलिकॉप्टरमध्ये बिघाडमुळे सभांच्या वेळा या आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि दुसऱ्या हेलिकॉप्टरने पंकजा मुंडे हे सभांना हजेरी लावणार आहेत। आणि जो आपण या ठिकाणी बघत होतो जे हेलिकॉप्टर आहे त्यावरती आपण विविध बारकाचं सर्व लक्ष लागलेलं आहे, कारण की या अगोदर उपमुख्यमंत्री या ठिकाणी निधन झालेलं आहे आणि त्यानंतर आपण बघितलं तर सातत्याने विमान असेल की हेलिकॉप्टर असेल याची तांत्रिक बिघाड आता समोर येते। त्यामुळे आता या ठिकाणी बारकाईने या ठिकाणी लक्ष असणार आणि आपण बघितलं पंकजा मुंडे या दुसऱ्या विमानाने आता दौऱ्यावरती गेलेले आहेत आणि त्या सभांना त्या ठिकाणी संवाद साधणार आहेत। नक्कीच मनोज, सुदैवाने तांत्रिक बिघाड आधीच कळल्यामुळे त्या हेलिकॉप्टरनं दुसऱ्या हेलिकॉप्टरनं सभांना गेल्यात ही माहिती मिळते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर दुसऱ्या हेलिकॉप्टरनं पंकजा मुंडे आता सभांना हजेरी लावणार आहेत। हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला, त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या सभांच्या वेळा आता पुढे ढकलण्यात आल्या। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं निष्पन्न झालंय। खरं तर त्या संभाजीनगरवरून लातूरकडे दौऱ्यासाठी जाणार होत्या, मात्र त्याआधीच हेलिकॉप्टरमधला हा तांत्रिक बिघाड समोर आला, त्यामुळे आता दुसऱ्या हेलिकॉप्टरनं पंकजा मुंडे दौऱ्यांना हजेरी लावणार आहेत। सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अनेक नेते दौरे घेत आहेत, दौऱ्यासाठी जात आहेत, प्रचार सभा घेत आहेत। अशातच पंकजा मुंडे सुद्धा लातूरमध्ये दौऱ्यासाठी जात होत्या, मात्र त्याआधीच हेलिकॉप्टरमधला तांत्रिक बिघाड समोर आलेला आहे। सुदैवाने आधीच हा बिघाड कळाल्यामुळे त्या दुसऱ्या हेलिकॉप्टरनं आता लातूरसाठी रवाना झालेत। काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांचं अपघाती निधन झालं होतं, त्यांच्या विमानाचा एवढा भीषण असा अपघात झाला होता, त्यामुळे आता अनेक नेते ज्यावेळी अशा पद्धतीने विमान किंवा हेलिकॉप्टरचा वापर करतात त्यावेळी ते सुस्थितीत आहेत का हे आधी जाणून घेणं महत्त्वाचं आहे। आणि तांत्रिक बिघाड आधीच कळाल्यामुळे दुसऱ्या हेलिकॉप्टरनं आता पंकजा मुंडे दौऱ्यासाठी रवाना झाले।